एकदाच फॉर्म भरला तरी त्यांचं काम होऊ शकेल. A student who stood first in the CET exam 2007 was attempting that exam for the 4th time. But this truth was not revealed in any advertisement published by any of the private classes. Now, there are restrictions on reputation. When newspapers were misleading students about the information of CET, Deeper came forward to provide correct information to students. For example, students will get answer key of MHT CET, or students will have extra time of 10 minutes, etc. महत्वाचा अजून एक मुद्दा आमच्या लक्षात आला की PC आणि B या दोन उत्तरपत्रिका पूर्वी एकत्रच असायच्या. या दोन्ही उत्तरपत्रिका एकत्र असल्यामुळे बरीचशी मुलं जो बायोलॉजी मध्ये वेळ त्यांचा वाचणारा असायचा तो वेळ पीसीचे वेळी जे उत्तर डार्क करायला पाहिजे होती ती डार्क करण्यासाठी वापरायचे. आता हा मुद्दा जेव्हा आमच्या लक्षात डीपरची परीक्षा घेताना प्रॅक्टिकली आला त्याच्या लगेचच अगदी 8च दिवसात सरकारने नोटिफिकेशन काढून ती प्रक्रियाच बदलली आणि पीसी आणि बीच्या उत्तरपत्रिका वेगवेगळ्या केल्या. ह्या ज्या सीईटीच्या ज्या काही परीक्षा होतात या 12वीच्या परीक्षेनंतर साधारण 1 ते 1.5 महिन्यानंतर होतात. समजा जर ही परीक्षा 15 दिवसाच्या आतच किंवा 8 दिवसाच्या आतच घडून आली तर जो विद्यार्थी 12वीसाठी अभ्यास करतात तोच अभ्यास सलगपणे या परीक्षेसाठी पण कामाला येतो. फक्त या दोन परीक्षेच्या स्वरूपामध्ये तेवढा फरक आहे आणि या स्वरूपातल्या फरकामुळे जर या परीक्षेसाठी केवळ 1.5 महिन्यानंतर 12वीच्या परीक्षेनंतर जेव्हा ती होते तेव्हा या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर क्रॅश कोर्सेस लावतात किंवा ते वेगवेगळ्या पद्धतीने आपली तयारीची दिशा ठरवत असतात. हा मधला वेळ मिळतो म्हणून हे विद्यार्थी पूर्वी वर्षभर अभ्यास करायचे आणि या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून या अख्ख्या महाराष्ट्रभर फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होते आणि सर्वच पालकांना हे परवडेल असं राहत नाही. कॉलेजने आम्हाला या परीक्षेपासून परावृत्त करण्याचा पूर्ण प्रयत्न केला तरी सुद्धा आम्ही बाहेरून दुसऱ्या शिक्षकांच्या मदतीनं या परीक्षेला बसलो आणि त्याचा आम्हाला फायनल सीईटी मध्ये खूपच उपयोग झाला. Following are the reasons for receiving such a warm welcome by students. Without Deeper, I could not have scored such good marks in my MHT CET exam. I wrote Deeper DCT in my college itself, and it was really a very good experience because everything was up to the levels of the actual CET exam. So after the Deeper DCT results were out, it was time for me to celebrate because I had come second in the state. And as you all know, I have ranked second in the state in the actual MHT CET exam also. Deeper works very keenly, as their motto suggests. We do it first and then talk about it. Deeper's course notes have been designed considering needs of students, and now there is a huge demand for course material. आम्ही स्टडी मटेरियल या वर्षी तयार केलेलं आहे. हे खरं तर आमचं काम नाही असं आम्ही सुरुवातीपासून मानत आलेलो होतो की अशा प्रकारचं स्टडी मटेरियल करायचं आणि बाजारपेठेमधल्या स्पर्धेमध्ये उतरायचं ही आमची खरं तर मनापासून इच्छा नाही आहे. परंतु आमच्याकडे जे येणारे एक्सपर्ट्स आहेत त्या शिक्षकांनीच या संदर्भात आमचं एक प्रबोधन केलं. पालकांनी विद्यार्थ्यांनी सलग मागणी करत राहिलं. जवळ 14 ते 15 जिल्ह्यातून ही मागणी सतत येत राहिली आणि त्यांना एक आदर्श अशा प्रकारचं स्टडी मटेरियल हे पाहिजे होतं आणि किमान किमतीमध्ये म्हणजे छपाईच्या किमतीमध्ये ते आम्ही विद्यार्थ्यापर्यंत सोपवण्याचा प्रयत्न करतो आहोत. It means Deeper's DCT helps students to get prepared and to understand the pattern of MHT CET. It also helps parents to know the progress of the student and to guide them for the further studies. हे काम करण्यासाठी आमचे प्राचार्य डॉक्टर एन व्ही कल्याणकर सर यांनी मला सांगितलं तुम्ही जा तिथं पार्टिसिपेशन घ्या आणि आपल्या कॉलेजचं 100% योगदान आहे. विद्यार्थ्यांनी पैसे नाही भरले तर संस्था त्याचे पैसे भरेल, कॉलेज पैसे भरेल. या परीक्षेला आपले 100% विद्यार्थी तिथं बसवायचे म्हणजे बसवायचे. Deeper's DCT is the only examination conducted on such a large scale.
Now everybody wants to be a part of this exam. DPERS examचा experience